नमस्कार मित्रांनो, मी निशा प्रदीप कापसे। आपण सुरू करत आहोत बिझनेस पीपल या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ सिरीज ज्याचं नाव आहे मराठी उद्योजक। आता तुम्ही विचार करत असाल की मराठी उद्योजक असंच या सिरीजचं नाव का? तर आपण बघतो उद्योगधंदा आणि व्यवसाय म्हटलं की पहिल्या फळीला कोणाची नावे येतात? तर मारवाडी आणि गुजराती। मराठी माणसाचं नाव नोकरदार म्हणूनच का घेतलं जातं? तर याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत आपल्या अनेक तज्ञांकडून, म्हणजेच व्यावसायिकांकडून, ज्यांनी सामान्य प्रयत्नातून असामान्य यश निर्माण केलं आहे। आपण सुरुवात करणार आहोत आमच्याच बिझनेस पीपलचे संस्थापक श्री स्वप्नील पाटील सर यांच्यापासून। तर स्वप्नील सरांनी अत्यंत एका छोट्या शॉप मधून ह्या व्यवसायाची सुरुवात केली होती। तर आता आपले 70 ते 80 एम्प्लॉईज ह्या कंपनीमध्ये काम करतात आणि आपल्या 8 ते 10 फ्रँचायझी आहेत। तर आपण जाणून घेऊया स्वप्नील सरांकडून की त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला, कसा वाढीस नेला। तर चला भेटूया स्वप्नील सरांना, बिझनेस पीपलचे संस्थापक। त्यांनी ही कंपनी कशी सुरू केली, कशी पुढे चालू ठेवली, तर याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। तर सरा, प्लीज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही ही कंपनी सुरू करायच्या आधी काय करत होतात, म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड काय आहे थोडक्यात? हे बघा, बॅकग्राऊंड म्हणजे याच्यापूर्वी मी तसं म्हणजे आमच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मी जवळपास 10वी झाल्यानंतर 2003ला माझी 10वी झाली आणि 2005ला माझा MCBC व्होकेशनल कोर्स होता, मी तो पूर्ण करून तेव्हापासून मी नोकरी मिळवायच्या माझी धडपड चालू झाली। त्यासाठी मी पुण्याला गेलो, तिथून माझा प्रवास चालू झाला पुण्यात। मग मी बऱ्याच फोर्स मोटरमध्ये, त्यानंतर एनवायरो म्हणून एक कंपनी आहे तिथे, त्यानंतर पिझ्झा हटला, त्यानंतर कृष्णा मोबाईलमध्ये, अशा बऱ्याच मी 4-5 ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना मला असं वाटायचं की खरं तर म्हणजे आमच्या 4थ्या पिढीमध्ये ॲक्च्युली व्यवसाय होता। आमचे पंजोबा व्यवसाय करायचे, आमचे आजोबा व्यवसाय करायचे, आमचे वडील व्यवसाय करायचे, परंतु वडिलांना व्यवसायामध्ये एवढं मजबूत यश आलं नसल्यामुळं वडिलांची आणि सगळ्या नातेवाईकांची, घरातल्या सगळ्या भावंडांची अशी इच्छा होती की व्यवसाय करू नये, नोकरी करावी। आणि त्यातच मग आर्थिक दुर्बलता इतकी कुटुंबात निर्माण झाली होती की मग आम्ही म्हणजे ऑप्शन नव्हता, नोकरीसाठी बाहेर पडलो। म्हणजे नोकरीचा तो दरम्यानचा काळ जो आहे म्हणजे 6 ते 9 पर्यंत, म्हणजे 10च्या सुरुवातीपर्यंत, त्या 5 वर्षात मी ज्या विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या, ते अंतर्मनातून वाटायचे की खरं तर आपण व्यवसाय करायला पाहिजे, आपला जन्म व्यवसाय करण्यासाठी झाला आहे। परंतु आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळं आणि घरच्या लोकांचा सपोर्ट नसल्यामुळं मला नाईलाज असतो नोकरी करावी लागली। परंतु मी 2009च्या जुलैला निर्धार केला की आता तुम्हाला सांगतो, त्यावेळी मला 2,500 रुपये पगार होता 9 साली। 2,500 रुपये पगाराने मी जास्तीत जास्त किती इन्क्रीमेंट होऊ शकते? तर आज 2025 जर आपण बघितलं तर खूप तर मला 1,00,000 रुपये पगार झाला असता। मग मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं की आयुष्यामध्ये जर मी सॅलरीड म्हणून राहिलो तर मला खूप काही करता येणार नाही, एवढा काहीच करता येणार नाही। आणि पाठीमागं शून्य बॅकग्राऊंड होतं, म्हणजे घरी घर व्यवस्थित नाही, संडास बाथरूम नाही, शेतात शेत नाही, कुठल्याही पद्धतीच्या फॅसिलिटी घरामध्ये नाही आहे। तर ह्या बेसिक गरजा पूर्ण व्हायला माझं आयुष्य संपून जाईल। आणि मग तिथं निर्धार केला की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। आणि मग मी जुलैला तिथून रिझाईन दिलं आणि गावाकडून पानपट्टी चालू केली। म्हणजे सुरुवात माझा व्यवसाय पान शॉपचा, मग तिथून सुरुवात झाली। मग खूप सारे व्यवसाय केले, खूप सारे म्हणजे नारळ, कापूर, अगरबत्ती रस्त्यावरती विकणे, त्यानंतर कोल्ड्रिंक्स, स्टेशनरी, कटलरी, सौंदर्य प्रसाधने, फोटो फ्रेम करणे, कॅसेट रेकॉर्डिंग करून विकणे, CD DVD भाड्यानं देणे, मेमरी कार्ड भरणे, परत फाटक्या नोटा गोळा करणे, त्यानंतर हातातलं घड्याळ दुरुस्त करणे, त्यानंतर कुकरची भांडी दुरुस्त करणे, मिक्सरची भांडी दुरुस्त करणे, त्यानंतर शेगड्या तुमच्या ज्या आहेत गॅसच्या सिलेंडर शेगड्या, त्या शेगड्या दुरुस्त करणे, त्यानंतर सुरुवातीला पाठीमागं 10 सालापर्यंत आमच्याकडं
बॅटरीवरती म्हणजे चार्जिंगच्या बॅटरीवरती चालणाऱ्या टॉर्च यायच्या, तर त्या टॉर्च रिपेअर करायसाठी एक मोठं काम असायचं त्यावेळी. कारण रात्रीची वीज जायची, वीज यायची, दिवसभर वीज नसायची. त्यामुळे आमच्या गावकुसातल्या शेतकऱ्याला त्या बॅटरी प्रत्येकाच्या घरी 1, 2, 3 बॅटऱ्या असायच्या. मग ते बॅटरी रिपेअरिंगचं खांबच मोठं चालायचं. मग ते बॅटरी रिपेअर करायचो, मिस्त्री असं रिलेट. थोडक्यात काय की मी खूप सारे व्यवसाय सक्सेस होण्यासाठी त्यावेळी सुरुवात केली करायला. इथं येऊन प्रवास थांबला बिझनेस पीपलमध्ये. तर सर तुम्ही आम्हाला म्हटला की तुमच्या वडिलांना काही तुमच्या व्यवसायामध्ये मजबूत यश मिळालं नाही, तर तुम्हाला काय वाटतंय की का मिळालं नाही मजबूत यश त्यांना? हा खरं तर खूप जिनियस प्रश्न आहे. माझ्याच वडिलांना नाही, खरं तर मी कधी आरोप केला नाही वडिलांच्यावरती की त्यांना यश मिळालं नाही. पण सत्य मांडलं पाहिजे, त्यांना यश मिळालं नव्हतं. परंतु मी ज्यावेळी प्रामुख्याने व्यवसाय करायला पाहिलं की व्यवसायात यश मिळवण्यासाठी काही पद्धती अंगीकारल्या पाहिजेत, काही गोष्टींचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही गॅजेट्स आपल्याजवळ व्यवसाय करण्यासाठी असणं गरजेचं आहे, काही टेक्निक्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा जाऊन पुढं की व्यावसायिक वृद्धी करण्यासाठी यंत्रणा कशा पद्धतीने काम करत्या, म्हणजे जसं की सरकार असेल, त्यानंतर ग्राहक मंच असेल, त्यानंतर वेगवेगळ्या सिस्टम्स असतील, ह्या व्यवसाय वाढवण्यासाठी काय उपयोगी ठरतात याचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. गावकुसात काय होतंय की काहीतरी केलं पाहिजे ह्या आवेशापोटी काहीतरी केलं जातंय. म्हणजे कसं, उदाहरणार्थ तर तुम्ही गृहिणी आहे किंवा मी ज्यावेळी तरुण होतो एकदम म्हणजे त्या वयात, तर असं रोज वाटायचं काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी केलं पाहिजे म्हणजे काय, तर ते विधभर पोट भरायसाठी हट्ट चालूच राहायचा. मग कोण म्हटलं मला घड्याळ दुरुस्त करा, मी घड्याळ दुरुस्त करायला लागलो. कोण म्हटलं की कुकरची भांडी कोण रिपेअर करत नाही, कुकरची भांडी रिपेअर करायला लागलो. म्हणजे हा व्यवसाय करण्याचा भाग येत नाहीये. तर असं का झालं, तर ते मला आत्ता कळालं की वडील कुठं चुकले किंवा मी एवढ्या मागच्या बऱ्याच व्यवसायामध्ये का अपयशी झालो. तर ज्यावेळी मी या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्या, अभ्यास केला, त्यानंतर कळालं की SOP, USP, ERP सिस्टम, कुठल्याही व्यवसायाला सिस्टम असणं फार गरजेचं आहे, नॉलेज असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट रिपेअर करायला येत्या म्हणून तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. तुम्हाला रिपेअर कसं करायचं ते माहीत आहे, व्यवसाय कसा करायचा माहीत नाही. म्हणजे आमचे वडील मेकॅनिक होते, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक होते. त्यांना ते टेप, TV किंवा त्या गॅजेट्स रिपेअर करायचं माहीत होतं. बघा मी काय म्हणतोय, हा विषय अतिशय गांभीर्यानं घेतला पाहिजे की तुम्हाला एखादी गोष्ट मेंटेनन्स करता येत्या ही गोष्ट वेगळी आहे. मग आमच्याकडे लगेच दुकान टाकलं जातं की अरे तो टेप TV रिपेअर करतोय, हा घड्याळ दुरुस्त करतोय आणि कोण सायकल दुरुस्त करतोय म्हणून तो दुकान टाकतोय. परंतु त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये फक्त घर चालतंय, तो कधीही श्रीमंत होता दिसत नाही. म्हणजे काय की त्याला सायकल दुरुस्त कशी करायची कळल्या, पण तो सायकल दुरुस्तीचा व्यवसाय कसा करायचा असतोय हे आमच्या वडिलांना माहीत नव्हतं. त्यामुळं माझेच वडील काय त्या म्हणजे 90च्या दशकापासून 20 सालापासून म्हणजे तो मधला जो 20 वर्षाचा काळ होता ह्याच्यावेळी उपकरणं नव्हती, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मोबाईल हे मीडियम माध्यम नव्हतं. त्यामुळं ॲडव्हर्टाईज करणे, मार्केटिंग करणे, त्यानंतर कस्टमर अप्रोच, कस्टमर सर्व्हिस, त्यानंतर खूप सारा अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे खूप सारे व्यवसाय 90 ते 2020 मध्ये अपयशीच झाले. त्यात आमचे वडील पण होते. अच्छा, म्हणजे मेन मुद्दा असा आहे की जरी आपण व्यवसाय निवडला तरी तो व्यवसाय कसा पुढे कंटिन्यू करायचा किंवा कसं त्याचं व्यवस्थापन करायचं हे सुद्धा व्यवसाय तितकंच महत्वाचं आहे. आणि आपला मराठी माणूस हा तिथेच कुठंतरी कमी पडतो. मग सर तुमचा यावर काय सल्ला आहे मराठी माणसाला? अगदी मी उद्योजकांना एक गोष्ट सांगेल काय की जर तुम्ही बघितलं, राजाराम बापूंनी कारखाना काढला, तात्यासाहेब कोरेंनी कारखाना काढला, वसंतदादांनी कारखाना काढला, त्यानंतर इकडं तुम्ही कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल जर बघितलं अतुल बाबांचं किंवा सुरेश भोसलेंचं, किंवा तुम्ही इकडं वारणेचं जर तुम्ही इकडं कॅव्हिटीचं हॉस्पिटल बघितलं, दंतचिकित्सालय, तर डॉक्टर विनय कोरे हे डेंटिस्ट आहेत का, ते फार्मासिस्ट आहेत का,
बरं त्यांना कारखान्यामध्ये शुगर केनचं काही नॉलेज आहे का? नाही. तर हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे तरुणांना की व्यवसाय करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी वेगळं स्किल कामाला येतं आणि तुम्ही ती सगळी लोक तुमच्याकडं कामाला ठेवू शकता. इव्हन त्या लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ शकता. म्हणून तुम्हाला कुठलाही व्यवसाय करत असताना व्यवसाय करण्यासाठीच स्किल डेव्हलप केलं पाहिजे, ना की तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी करायच्या. म्हणजे काही जणांचा प्रॉब्लेम काय झाला आहे, आता राजाराम बापूंना आमच्या त्या काळामध्ये शुगर केनचं काही नॉलेज नव्हतं. कशा पद्धतीनं ते हार्वेस्टिंग करायचं, त्याचं ते प्रोसेसिंग करायची, त्याच्यानंतर साखर तयार करायची, त्यानंतर ते आउट ऑफ कंट्री सेल करायचे. थोडा छोटा विषय का? ह्या लोकांनी काय केलं तर त्या व्यवसायाचं गणित शास्त्र समजून घेतलं, म्हणून ते यशस्वी झाले. आणि खऱ्या अर्थाने जे आमच्या गावकुसातले जे टेक्निशियन तयार झाले, इंजिनियर तयार झाले, ज्यांना खरं ते ऑपरेशन्स करायचे माहीत होते, ते सगळे तिथे कामाला गेले. आणि ज्यांना ऑपरेशन्स काही माहीत नव्हते त्यांनी कारखाना उभा केला. म्हणजे मी मगाशी बोलल्याप्रमाणे व्यवसाय करणे हे वेगळी बाजू आहे. आणि तुम्हाला काहीतरी येतंय म्हणून तुम्ही ते दुकान टाकून बसलाय, लय वेगळा प्रकार आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा व्यवसाय करण्याचं स्किल डेव्हलप केलं पाहिजे, ना की कुठलं पर्टिक्युलर नॉलेज घेण्यामध्ये तुम्ही अडकलं पाहिजे. तर तुम्ही जर आता बघितलं की मार्केटला खूप सारे प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटल्स आहेत, ती लोक डॉक्टर नाहीत. खूप सारे फार्मास्युटिकल तुमचे मेडिकल तयार झाले, ज्यांच्यामध्ये M+M असेल किंवा खूप साऱ्या कंपन्या आहेत. ती काही लोक फार्मसी सेक्टरमध्ये नॉलेज घेतलेले नाही आहेत. त्यांना व्यवसाय कसा वाढवायचा, त्याचं प्रॉफिट कसं मेक करायचं, त्यानंतर सिस्टम कशा जनरेट करायच्या, एम्प्लॉईज कसे हायर करायचे, मॅनेजमेंट कशी लावायची, हे सगळं तिने नॉलेज घेतलं. आणि आज कोणताही व्यवसाय ती लोक करू शकतात. तर आम्ही पर्टिक्युलर आमच्या उद्योजकांनी कुठलं नॉलेज जर घेतलं असेल तर सलाम आहे तुम्हाला. परंतु तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी पण नॉलेज घेतलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या अंगात असणार स्किल तुम्ही मोठ्या पद्धतीने एक्सपान्शन करून त्याचं व्यवसायात रूपांतर करू शकता. अन्यथा तुम्ही जी स्किल आहे त्या स्किलवरती काम करून 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 सरते शेवट स्वयंरोजगारीच म्हणून मारणार. व्यवसाय म्हणजे काय की मोठ्या पद्धतीनं तुम्ही व्यापार निर्माण करणं आणि तुमचं स्किल. आणि तुम्ही म्हणजे एक सायकल दुकानदार सायकल दुरुस्त करतोय म्हणजे तो व्यवसाय करतोय का मॅडम? नाही, तो स्वयंरोजगार करतोय. ज्या दिवशी तो शटर उघडणार नाही त्या दिवशी त्याचं घर चालणार नाही. परंतु ॲटलासचा मालक सायकल तयार करतो, तो सायकल दुरुस्त करतो का? त्याचं शटर उघडायचं होता जातो का? तो बंद करायला जातो का? नाही. म्हणजे व्यवसाय ही वेगळी गोष्ट आहे आणि स्किल तुम्हाला काहीतरी कला अंगात आहे ही वेगळी गोष्ट आहे. मग आमच्याकडे प्रॉब्लेम काय झाला की माझी जी कला आहे तोच मी व्यवसाय करणार, किंवा मग तू मेलास, मग तुझ्या धज्या उडल्या, मग तू काहीच करू शकत नाहीस. मग तू मला दिवस आणि रात्र तूच धंदा करायचा जे तुला येतोय, तू व्यवसाय करू शकत नाही. तर त्यांनी काय करायला पाहिजे, व्यवसाय वाढवण्याचं स्किल मॅडम डेव्हलप करायला पाहिजे. बरोबर आहे सर तुमचं. पण कसं आहे, आता तुमचा पण बॅकग्राऊंड काही बिझनेसचा नव्हता, तुमचं काही ते व्होकेशनल कोर्समधून तुमचं शिक्षण पूर्ण झालंय. मग आता तुम्ही ही जी 8, 9, 10 वर्ष झालं कंपनी चालवताय, हे जे तुमचं व्यवस्थापन आहे, जी तुमची मॅनेजमेंट आहे, ती कशी तुम्हाला समजली? काय झालं की सुरुवातीला ज्यावेळी आम्ही हे चालू केलं काम बिझनेस पीपलमध्ये, तर मी चालू केलं मॅडम लगेच लॉकडाऊन पडलं. आम्ही एका ऊसात म्हणजे खोडवं होतं, ऊस गेला होतं, खोडवं होतं, त्या खोडव्यामध्ये पार्टी केली होती. असे आपले मुलं एकत्र येऊन अख्खा मसूर बनवलं होतं आम्ही. आणि त्यावेळी मी असंच ते तुमचं कुकू FM आहे तसंच एक दुसरं एक FM आहे बघा, काहीतरी FM असं काहीतरी आहे, रीडर ते पुस्तक वाचून दाखवतात, ते एक असं काहीतरी ॲप आहे. त्याची जाहिरात बघितली मी आणि जाहिरात बघितली आणि मला उगाच वाटलं की याची माहिती घेऊया आपण चला कुकू FMचं वरतीच बोलू. थोडक्यात मी काहीतरी यूट्यूबला बघत होतो आणि कुकू FMची ॲड आली की सबस्क्रिप्शन घ्या
200 आणि अनलिमिटेड तुम्ही बुक ऐकू शकताय. ठीक आहे. तर मी त्याची जाऊन हिस्ट्री काढली. तर मॅडम 19 साली त्यांचे काहीतरी 2 करोडपेक्षा जास्त सबस्क्रायबर होते. म्हणजे 2 करोड सबस्क्रायबर आणि गुणले 200 रुपये, तर तो हजारो करोड रुपयाचा बिझनेस झाला. अरे मग मी चकित झालो की म्हणलं हा काय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही काय करतोय आणि ही लोक कशा पद्धतीने या सगळ्या सिस्टम रन करतात, ज्याच्यामध्ये 10-5 एम्प्लॉईज आणि करोडो रुपयाचं मार्जिन. मग ते थोडंसं मग तिथं अजून जिज्ञासा तयार झाली की काहीतरी सिस्टम आहे, जी सिस्टम आपल्याला माहीत नाही. मग त्यावेळी रात्री आमचं जेवण वगैरे झालं आणि मग माझ्या डोक्यात विचार आला की बिझनेस पीपल ही कन्सेप्ट आपण एवढ्या मोठ्या पद्धतीने राबवू शकतो का, म्हणजे मी एकटाच कुठंपर्यंत काम करणार. म्हणून आम्ही सुरुवातीला त्याच्यामध्ये काही जबाबदाऱ्या वाटून देण्यासाठी मी माणसं घेतली. मग पहिला तर प्रॉब्लेम असा होता की मला खूप सारे कॉल यायचे आणि मग ते कॉल अटेंड करणं मला शक्य नव्हतं. मग आणि जी लोक भेटायला येत होते त्यांचं व्यवस्थापन करणं मला एकट्याला शक्य होत नव्हतं. मग मी सुरुवातीला एक स्टाफ घेतला आणि त्यांना सांगितलं की त्या लोकांना तुम्ही फक्त म्हणजे प्राथमिक माहिती घ्या की कोण मला कशासाठी भेटायला आले, त्यांना काय पर्पज आहे त्यांचा आणि मी त्यांना काय मदत करू शकतो. आणि मग ती चिठ्ठी माझ्या अगोदर डॉक्टरसारखी यायची, कंपाऊंडर जसं देतो डॉक्टर तसं, आणि तिथून डॉक्टर उपचार करत तसं ते माझं मग ते लोक भेटायला यायचे. मग माझ्या लक्षात आलं की माझी एक जबाबदारी जर मी वाटून देऊ शकतो तर माझ्या मी सगळ्या जबाबदाऱ्या पण वाटून देऊ शकतो. आणि मग तिथून मग ते काय थोडक्यात ह्याच्या पाठीमागं मी खूप सारे व्यवसाय केले, परंतु थोडंसं वाचन कमी होतं, अभ्यास कमी होता, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात येत नव्हत्या. आणि लॉकडाऊनमध्ये जो काही मधला वेळ गेला ना मॅडम 6-7 महिने, त्या काळात मी खूप सारे पुस्तकं वाचली, खूप सारे बुक्स ऐकले आणि खूप सारे पिक्चर पण फिल्म पण बघितले व्यवसायाच्या निगडीत. त्यामुळे थोडासा डोक्यात चमत्कार झाला होता की मी करू शकतोय आणि त्यासाठी मला सिस्टम उभा केली पाहिजे. मी एक एम्प्लॉईज घेतो, म्हणजे माझा कॉल अटेंड करण्यासाठी एक, मला भेटायला येणाऱ्या लोकांची मॅनेजमेंट करण्यासाठी एक, त्यानंतर माझं काम जे आहे बँकेत मीटिंग करायचं तर मीटिंग करण्यासाठी एक, त्यानंतर कस्टमर मीटिंग करण्यासाठी एक, त्यानंतर आलेल्या कॉलला रिप्लाय देण्यासाठी एक, असं करत 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 मग आमचा तो स्टाफ मी वाढवत गेलो. आणि प्रत्येक वेळी माझ्याकडे एक चांगली सवय आहे आणि ती मी आजही माझ्याकडे आहे. माझ्या नोटबुकमध्ये मी नेहमी एकच गोष्ट नमूद करायचो की आज काय चुकलं, म्हणजे आज आपल्या सिस्टममध्ये काय प्रॉब्लेम झाले ते मी लिहून काढणार, ते शूट करायचे आणि ते उद्या कसल्याही परिस्थितीत सॉल्व्ह करायचे. मग समजा आज 16 प्रॉब्लेम नवीन जन्माला आले तर उद्या कमीत कमी त्यातले 8 तरी सॉल्व्ह झाले पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत ज्या सिस्टममध्ये जे आपल्याला सॉल्व्ह केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मग मी अजून एक एम्प्लॉय हायर केला आणि त्याला एकच काम दिलं की प्रॉब्लेम्स नोट करत राहा. आज 4 वर्ष झाली त्या एम्प्लॉईजला, तो माझ्यासोबत आजही आहे. तर त्यांचं आजही तेच काम आहे की सिस्टममध्ये येणारे प्रॉब्लेम्स नोट करा आणि आपण ते मिळून सॉल्व्ह करूया. मग रोज नवीन प्रॉब्लेम जन्माला यायचे आणि आम्ही ते रोज सॉल्व्ह करायचो. रोज जन्माला यायचे परंतु नवीन प्रॉब्लेम यायचे आणि सॉल्व्ह करायचो. मग त्यामुळं अभ्यासाची सवय लागली की ही समस्या परत उद्भवू नये म्हणून काय करायला पाहिजे. मग आम्ही ठरवले की आता एम्प्लॉईज ठीक आहे, आता खूप एम्प्लॉईज झाले, मग आम्ही डिपार्टमेंट्स केले. मग डिस्पॅच असेल, सेल्स असेल, प्रोसेस असेल, त्यानंतर अकाउंट असेल, HR असेल, रिपेमेंट असेल, डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे एवढे सगळे डिपार्टमेंट केले. आणि ते एक काम आहे ना त्याला अशी सायकल तयार करून ठेवली की ह्या प्रोसेसमधून ते काम आउट होणार. आणि मग त्या पण सिस्टमवरती आम्ही वॉच ठेवला की इथं काय चुकतंय का. आणि मग ते हळूहळू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत, म्हणजे एका साईडला
समस्या तर सोडवायच्याच, पण एका साईडला एक्सपान्शन पण हळूहळू आम्ही करत होतो. म्हणजे लोकांना भेटणे, मीटिंग, स्वतःमध्ये ट्रेनिंग, स्किल सगळं ॲड करणे. आमचा समोर व्यवसाय आता तुम्ही बघताय की कन्सल्टन्सीमध्ये महाराष्ट्रातली अव्वल कंपनी आहे आपली, की एवढा स्टाफ कन्सल्टन्सीमध्ये अख्खा महाराष्ट्रात कुठेही नाही आहे ह्या सेक्टरला फायनान्शियलनं. तर आपण एवढा मोठा स्टाफ घेऊन अख्खा महाराष्ट्राला तुमच्यासमोर उभा आहोत. आता व्यवसाय निवडणं झालं, व्यवसायाचं व्यवस्थापन कसं करणं हे झालं सर, आणि त्यातच आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे रोजचे जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात ते आपण आपल्या वहीत नोट करायचे आणि त्याच्यावरती वर्किंग सुरू करायचं. आता हे 2 पॉईंट तर आपले कव्हर झाले, पण महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे व्यवसायाला भांडवल उभं करणं. आता ह्याच भांडवलापायी अनेक व्यवसायिकांनी आत्महत्या केली. 90 ते 80 लोक हे आजपर्यंत आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात मृत्युमुखी पडतात. का तर त्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर असतो. तर सरांच्या तोंडून ऐकूया की भांडवल कसं उभं केलं पाहिजे, त्याचं भांडवलाचं व्यवस्थापन कसं पाहिजे, ह्याबद्दल सर आम्हाला माहिती सांगा. खूप मार्मिक प्रश्न आहे हा. मी तुम्हाला सांगतो, माझं गाव वशी आहे आणि चैतन्य असं काहीतरी त्या मुलाचं नाव, चेतन नाव असं आहे का त्या मुलाचं नाव होतं. आणि तो वेल्डिंग त्याचा व्यवसाय होता मॅडम. तर तो मॅडम म्हणला, भैयासाहेब मला 1 लाख रुपये कर्जाची गरज आहे, मला काही वेल्डिंगच्या मशिनरी परचेस करायच्या आहेत. मला अजून आठवतंय, मी त्याला म्हटलं होतं की तुला जर वेल्डिंग करायला येत असेल ना तर तू अजून काही दिवस नोकरी कर आणि मग आपण व्यवसाय चालू करूया. तर तो नाही म्हटला. त्याचं वय पण मॅडम एकदम 19 वय होतं. मग तो त्याने काही ऐकलं नाही की त्याची मानसिकता नव्हती. तो म्हटला मला कर्ज काढून द्या आणि मला त्या मशिनरी परचेस करायचे, तर मला व्यवसाय चालू करायचा आहे. आणि मॅडम मला अजून आठवते, त्याला ज्या दिवशी कर्ज दिलं तर त्यानं मशिनरी न आणता एक जुनी ओमनी गाडी खरेदी केली. मी तिथून बँकेतून फोन केला त्याला, अरे मूर्खा म्हणलं, तुला मी पैसे कर्ज उपलब्ध करून दिलं मशिनरी परचेस करण्यासाठी आणि तू आणलीस ओमनी. मग ठीक आहे, तर जी की ओमनी त्याला काही उत्पन्न येणार नव्हती. मग 3, 4, 5, 6, 7 दिवसांनी त्याला कळालं की आपण ओमनी घ्यायला नको पाहिजे होती. मग त्याने ओमनी घेतली होती 1 लाख रुपयाला आणि विक्री 60,000 रुपयाला. आता 60,000 रुपये विक्री. वाईट काहीच झालं यातलं की जो कोण मध्यस्थी होता तो मला मी आत्ता फक्त 10,000 रुपये देणार आणि 15 दिवसांत तुला राहिलेले 50,000 रुपये देणार. त्याचं वय लहान होतं. आता हाही प्रकार मला माहीत नाही. त्याने 10,000 रुपये दिले आणि NOC वरती, RC वरती सगळं सह्या बिया करून घेतल्या आणि ओमनी ती विकताना दुसऱ्या जिल्ह्यात विकली, सातारा जिल्ह्यात विकली. 15 दिवसांनी ज्यावेळी तो त्या दलालाला मध्यस्थाला पैसे मागायला लागला, त्यानं आज उद्या करत त्याला आज ताब्यात पैसे दिले नाही. तिथंच हा विषय संपला नाही. मग त्याला परत कळालं की आता हे कर्ज फेडलं पाहिजे. मग तो परत जोमानं वेल्डिंग व्यवसाय करायला लागला आणि व्यवसाय करता करता वयाच्या 19व्या वर्षी कर्ज, जी काही गरज नव्हती, काढायलाच गरज नव्हती, म्हणजे कर्जाची आवश्यकताच नव्हती, पण कर्ज काढलं ते वापरायला पाहिजे होतं, त्या कामाला वापरलं नाही. ठीक आहे, तिथं चुकी झाली होती. ती चूक दुरुस्त करण्याच्या ऐवजी तिसऱ्यांचा गैरफायदा घेतला आणि 4थ्या स्टेजला ज्यावेळी तो पैसे भागवण्यासाठी धडपडू लागला त्यावेळी त्याचा स्वभाव बघून त्याला कोण समाजात आर्थिक मदत करायला तयार नाही. अशा वेळी तो दारू प्यायला लागला आणि मॅडम पूर्ण 19 वर्ष पूर्ण व्हायच्या आत, म्हणजे कर्ज काढून 1 वर्ष व्हायच्या आत त्या मुलानं आत्महत्या केली. कर्ज रक्कम 1 लाख रुपये. आता जर तुम्ही ही मी गोष्ट किंवा ही घटना का सांगितली तुम्हाला, तर सगळ्यात मोठा व्यावसायिकाचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला एकतर मुळात कर्ज किंवा लागणारी रक्कम त्याचं प्रॉपर नियोजन करायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही ते पैसे घेतलेत त्या कामासाठी पैसे तुम्ही वापरले पाहिजेत. मी काल पण एका ठिकाणी शिवपुरीमध्ये आमचे मित्र आहेत संतोष माने म्हणून, त्यांच्या घरी गेलो होतो. तर मॅडम त्यांचं 2,000 स्क्वेअर फुटाचं बांगल्याचं काम गेल्या वर्षी 2nd फ्लोअरचा स्लॅब पडला होता. मी जस्ट म्हणलं अजून का काम थांबले, तर ते स्माईल दिली. मला म्हटले की काय झालं पाटील साहेब, मी या घराचे पैसे गोट्याला वापरले आणि त्यामुळे घराचं काम थांबले.
म्हणलं अहो 2 वर्ष झाली काम चालू आहे. म्हणजे काय करू, पैसे सगळे संपले. आता मॅडम याच्यामध्ये जादू काय झाले, घराचा EMI चालूच आहे आणि गोठ्याच्या उत्पन्नामधनं गोठ्याचा EMI पण भागत नाही, घराचा EMI भागत नाही. त्यांना कालच रक्त पातळ व्हायची आणि BPची गोळी चालू झाली. जर तुम्ही प्रत्येक व्यावसायिकाचा जर प्रॉब्लेम बघितला तर मुळात भांडवल लागतंय, व्यवसायाला भांडवलाची गरज आहे, परंतु युटिलाइज पैशाचा वापर करण्याची क्षमता उद्योजकाकडे नसल्यामुळं 99.99% व्यावसायिक हा आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्याचं कारण एकच आहे की पैशाचा विनियोग व्यवस्थित न केल्यामुळे. मी तुम्हाला खर्चावरती निर्बंध टाका म्हणत नाही, मी तुमचे मार्केटिंगला खर्च करा, स्टाफ हायर चांगला करा, चांगली सॅलरी द्या, चांगला इन्सेंटिव्ह द्या, त्याला खर्च म्हणत नाहीत. ती तुमची आदर्श गुंतवणूक आहे, त्यातनं तुम्हाला कमी जास्त वेळेला पैसे परत मिळणार आहेत. परंतु जर विनियोग चुकीच्या पद्धतीने झाला म्हणजे काय की एक जुनी म्हण आहे की जखम डोक्याला पट्टी उडग्याला, कधीही गुण येणार नाही. पैसे घेतले व्यवसाय करण्यासाठी आणि काल काय कारच घेऊन आला म्हणजे तेव्हा लायबिलिटीज वाढवल्या, ॲसेटचा विषयच नाहीये. आणि मग जी संपत्ती निर्माण होते, जे पैसे त्याला मिळायला पाहिजे होते ते मिळायच्या ऐवजी त्याच्याकडून काय झाले, जायला सुरुवात झाली. म्हणजे एक तर गाडीचा खर्च रोज चालू झाला आणि तिकडे इकडं काढल्याकरता EMI चालू झाला. या दोन्ही जर त्याच्या लायबिलिटीज क्रिएट झाल्या तर तो कुठलाही व्यावसायिक मार्केटला टिकू शकत नाही. म्हणजे तुम्ही मुळातच भांडवल पाहिजे का तर पाहिजे, परंतु जर चुकून भांडवल उपलब्ध झालं तर ते भांडवल व्यवस्थित वापरलंही पाहिजे. आणि भांडवल मुळातच आहे ना की खूप मोठ्या भांडवलापासून सुरुवात. मी तर मॅडम, मला अजून आठवते की माझ्या ऑफिस नव्हतं, टेबल नव्हतं, तर मी जर्मनचा डबा असतो आईच्या पिठाचा घरातला, त्या पिठाचा डब्यावरती घरातला पाट ठेवायचा आणि त्या पाटावरती एक कच्ची वही जुनी आणि पेन घेऊन मी माहिती घ्यायची कस्टमरची आणि त्याच्यावरती आम्ही रिझल्ट लोकांना दिला आणि तिथून जी फी मिळायला चालू झाली त्यातून मग तुम्ही आमच्या सगळ्या चेअर बघितल्या तर स्क्रॅपमधल्या चेअर आहेत, ज्या आता तुमच्या समोर ज्या चेअर आहेत हे आम्ही स्क्रॅपमधून आणलेत. हे तर जर मला खर्च करायचा होता, हे टेबल जे आहे ते स्क्रॅपमधला टेबल आहे हा. म्हणजे हे ऍक्च्युअल आहे की आम्ही आमच्याकडे असणाऱ्या पैशाचा वापर जिथं अयोग्य वापर आहे तिथं आम्ही अजिबात पैसे वापरले नाहीत. खरंच गरजेचं आहे का, ही चेअर पाहिजे होती का तर पाहिजे होती. मी 70 रुपये चेअर घेतल्या, जी की आज 2,500 रुपयाला पण चेअर मिळत नाही. बसायचं काय केलं नाही, 10 मिनिटं बसणं झालं, विषय संपला. मग तिथं जर मी 2,500 रुपये गुंतवत गेलो तर तुम्ही डोकंही लावलं पाहिजे. जिथं हेच काय बिझनेस पीपलच्या, मी ज्या टेबलला बसतोय माझ्या केबिनमध्ये तेही टेबल मी स्क्रॅपमधून घेतलेलं आहे. जिथं आमचं रिसेप्शनला जे बाहेर वेटिंगला स्टूल पडलेले आहेत लोकांसाठी ठेवलेले आहेत ते सुद्धा मॅडम वसंतदादा बँकेचे स्क्रॅपमधून घेतलेले आहेत. म्हणजे इथं जर तुम्हाला सांगायचं म्हणतात की व्यवसाय कधीही लक्षात घ्या, मोठा करायचा असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, याचा अर्थ सगळ्या गोष्टी लॅविश असायला पाहिजेत आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही सॅटिस्फाईड असायला पाहिजे, तुमचा कस्टमर सॅटिस्फाईड असत नाही, कस्टमर सर्व्हिसमध्ये सॅटिस्फाईड असला पाहिजे, कस्टमर रिटेन्शनमध्ये, तुम्ही रिटेन्शनमध्ये सॅटिस्फाईड असला पाहिजे, तुम्ही मार्जिनमध्ये सॅटिस्फाईड असला पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टी जर तुम्ही फील घ्यायला गेला तर तुम्ही अडचण येऊ शकता. आणि आमचा प्रॉब्लेम काय झालाय, लोकांनी असण्यापेक्षा दिसण्याला खूप किंमत देतात लोक. कोण, नवीन उद्योजक, म्हणजे त्याचा रुबाब एवढा मोठा आहे. म्हणजे मी अजून गेलो, माझ्याकडे कपड्याचे 6 जोड म्हणजे लय भारी भारी, लय भारी 6 जोड म्हणजे. परंतु आत्ताची मुलं जे 1,500 रुपये दिवसा मिळवतात त्यांचा रुबाब बघितला की आम्हाला भीती वाटते. म्हणजे त्यांचा रुतबा, मला इथं 40,000 रेव्हेन्यू देतोय, मला माहित आहे की हेतून मला कसा रेव्हेन्यू जनरेट केला पाहिजे, मला किती त्रास होतोय. पण ज्याला 400 रुपये पानपट्टीला भाडा आहे, जो पानपट्टी चालवतोय, जो 5-50 लाख रुपये मिळतोय, तो रॉयल एनफील्ड पळवणार, लिननचे कपडे घालणार, त्याच्यापेक्षा तो एखादी दुसरं पान शॉप चालू करणार, फ्रँचाईज चालू करणार, SOP क्रिएट करणार, स्टाफ हायर करणार नाही. म्हणजे
एंड ऑफ यूजवर त्याची सिस्टम आहे. भांडवल तुम्हाला लागतेच असा विषय नाही. तुम्ही सुरुवात अतिशय नगण्य अवस्थेत करा, जी की गरजच नाही. जर्मनच्या डब्यावरती ही तीच मीटिंग करतो, तीच लोक आज माझ्या केबिन येऊन बसतात. ठीक आहे. तर तुम्ही भांडवलाचा वापर व्यवस्थित केला पाहिजे. एव्हा भांडवलाशिवाय थोडंसं लक्ष द्या की मी बिना भांडवलाचा व्यवसाय कसा करता येईल, म्हणजे किंवा अत्यल्प भांडवल कसा करता येईल, किंवा जिथं तुम्हाला भांडवल लावायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही 6, 7, 8, 10 वर्ष जॉब करा, चांगलं स्किल डेव्हलप करा, त्या फील्डमध्ये तुमचा चेहरा मोठा करा आणि मग 10, 5, 50 लाख रुपये गुंतवून तुम्ही या. तुम्ही कधी अपेक्षा होऊ शकत नाही. ह्याला कालपर्यंत टायर कशी खोलायची माहीत नाही, तर ह्यानं पंक्चर काढायचं मशीनच 50 लाखाचं घेतलं. ट्यूबलेस पंक्चर काढायचं मशीन 50 लाखाचं घेतलं. कालपर्यंत ह्याला ट्यूबलेस कसला प्रकार असतो माहीत नव्हता, आणि तर त्यानं एकदम 50 लाख गुंतवले, तर मॅडम तो त्यातनं बाहेर पडलं का तो त्यात गुंतून मरल. म्हणजे जिथं तुम्हाला भांडवली व्यवसाय करायचा आहे, मोठी गुंतवणूक करून, तर तुम्ही तिथं अनुभव घेणं गरजेचं आहे 5-10 वर्ष, आणि मग तुम्ही भांडवली गुंतवणूक करा, रिझल्ट चांगला येईल. भांडवली गुंतवणूक काय की माझ्या नावावर जमीन आहे, कर्ज काढलं, डायरेक्ट काहीतरी नवीन हायवा घेतली, टिपर घेतली, टंपर घेतला, JCB घेतला आणि काही केलं, इलेक्ट्रॉनिक शॉप टाकलं, जळून खाक बुडणार. तो भांडवल व्यवसाय करू नये. कारण 5-10 वर्ष नोकरी करावी आधी त्या व्यवसायाशी संलग्न, आणि मग भांडवली व्यवसाय करावा, असा स्पष्ट मताचा मी माणूस आहे. बरोबर आहे सर तुमचं. मग आता सगळं झालं, हे आपलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, भांडवल कसं मॅनेज करायचं हे झालं, पण तुमच्या ह्या एवढ्या करिअरमध्ये, एवढ्या प्रोफेशनल लाईफमध्ये कधी असा प्रसंग आलाय का की मी खूपच अडचणीत अडकलोय, किंवा आता मी यातनं बाहेर कसा पडू वगैरे, असा काय एखादा प्रसंग? प्रसंग तसा रोज आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणजे संतांना क्षणाक्षणाला त्यांचं पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी युद्ध करायला लागायचं. म्हणजे कुठल्या परिस्थितीचा स्पर्श नको, अपशब्द तोंडातून जायला नको, चुकीचा व्यभिचार घडायला नको. म्हणजे संत होणं म्हणजे क्षणाक्षणाला युद्ध पुकारल्यासारखं आहे. कुणाशी? स्वतःशी. तसं व्यावसायिक होणं म्हणजे क्षणाक्षणाला युद्ध आहे. म्हणजे क्षणाक्षणाला असे, आत्ता जर तुम्ही माझ्या डोक्याला किंवा चालवता तर धडधड चालूच आहे. काय आहे, व्यावसायिकाला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की ठरलेल्या तारखेला सॅलरी द्यायची आहे, व्यावसायिकाला ठरलेल्या तारखेला भाडं द्यायचं आहे, व्यावसायिकाला ठरलेल्या तारखेला लाईट बिल द्यायचं आहे, व्यावसायिकाला ठरलेल्या तारखेला रिचार्ज मारायचे आहेत, व्यावसायिकाला ठरलेल्या तारखेला इन्सेंटिव्ह द्यायचा आहे, ठरलेल्या तारखेला अलाउन्सेस द्यायचे आहेत, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या वेळेत कस्टमरला सर्व्हिस द्यायची आहे. आणि यावेळी सगळे ज्यावेळी समाधानी होतील त्यातून काही तुटकी फुटकी कवडी राहील ती त्या मालकाला राहिली तर. आणि हा व्यवसाय ज्यावेळी पुढच्या 5-10 वर्ष आम्ही सस्टेन करत असतो, विचार करून चालत असतोय, त्यावेळी क्षणाक्षणाला ती रुकरुक मनात असत्या की काय एखादी फाईल अडकते का, एखादा प्रोजेक्ट थांबतोय का, पेमेंट वेळेत येतोय का, एखादा ट्रेन असणारा ज्यावेळी एम्प्लॉईज आम्हाला सोडून जातोय त्यावेळी होणारा त्रास, एखादा अनट्रेंड म्हणजे अडाणी एखादा येतोय आणि तो डोक्यावर बसतोय त्याला कॅरी करून जाण्याचा त्रास. युद्धाचा प्रसंग व्यावसायिकाला मॅडम क्षणाक्षणाला आहे, आणि तो प्रत्येकाला आहे, तो न चुकणारा आहे, आणि तो शब्दात मांडण्यासारखाही नाही. बरोबर आहे सर. प्रत्येक व्यावसायिकाला स्ट्रेस हा असतोच. मग सर तुम्ही काय करता की मला असा स्ट्रेस आलाय तर मी यातनं बाहेर पडण्यासाठी, म्हणजे किंवा पॉझिटिव्ह वाईब मध्ये राहण्यासाठी तुम्ही काय करता? हाही बघा की जरी प्रसंग युद्धाचा असेल तर संतांच्या एवढं कसं कोण थोर नाहीये. म्हणजे बघा तुकाराम महाराज काय म्हणले, साधू थोर जाणार. नामदेव महाराज काय म्हणले, या जगात सगळ्यात थोर कोण असेल तर साधू संत थोर आहेत. तसं आजच्या काळामध्ये समाजामध्ये जर सगळ्यात थोर कोण असेल, सगळ्यात जर त्याला चांगली किंमत रिस्पेक्ट कोणाला असेल तर कोणाला? व्यावसायिकाला. कारण तो एवढ्या सगळ्यांना हे देतोय. तर एका साईडला जरी ट्रेस असेल तर ह्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात की मैं कुछ कर रहा हूं, समाजासाठी काहीतरी करायला लागलो, समाजाचं देणं आहे, आणि कुटुंब माझ्यासोबत सहभागी होत आहेत, हा एक आनंद असतो पाठीमागं. आणि त्याच्यानुसार आमचं जे जीवन जगत असतोय ते पॉझिटिव्ह वाईब्समध्ये खूप सारी पुस्तकं वाचतोय आम्ही
की मोठमोठ्या व्यावसायिकांनी काय स्ट्रगल केलं. त्यानंतर मग सकाळी पहाटे उठणे, व्यायाम करणे, 5-7 किलोमीटर रनिंग करणे, मॅक्झिमम डाएट करणे, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी व्यावसायिकांना चांगल्या चांगल्या भेटी देणे, मोठमोठे लेक्चर अटेंड करणे, त्यानंतर नेहमी पॉझिटिव्ह काय व्हिडिओज असतील किंवा पॉझिटिव्ह काय घटना असतील किंवा आमचे संत तुकाराम महाराज मला बसायत तुकाराम महाराजांना वाचणे किंवा मला अभंग ऐकायची आवड आहे. मग मी एखादे वेळ कंटाळा आला तर मी एखादा अभंग ऐकला तर माझं पूर्ण गेलेली ऊर्जा म्हणजे आवडीचं आपल्याला काहीतरी केलं तर आपल्याला पॉझिटिव्ह वाईब मिळतात असं म्हणायचं. आता निलेश सर एकदा मला म्हणले की माणूस का कंटाळतो की ए साईडला काम करून कंटाळला की तो बीट साईडला त्याला दुसरं काहीतरी ऑप्शन पाहिजे. म्हणजे जसं की आता मी तबला वाजवतो उदाहरणार्थ, तर मी दिवसभर ज्यावेळी काम करून कंटाळला तर मी तबला वाजवणं एक कामच आहे, परंतु ते काम मला ह्या कामातून रिलीफ देते, मोकळं करते, म्हणजे ते मला तोडते त्या व्यवस्थेपासून. तसं तुम्ही तुमचे छंद पण जोपासले पाहिजेत, जे काही चांगले आहेत. पुस्तक वाचायचं असेल, फिरायचं असेल, ट्रेकिंगचं असेल, व्यायामाचं असेल, संगीताचं असेल, ऐकण्याचं असेल, भजनाचं असेल, कीर्तनाचं असेल, ते छंद पण जोपासले पाहिजेत. म्हणजे एक तरी माणूस व्यवसायात चालत नाही, म्हणजे त्याच्यात चारही बाजू चौकस बुद्धीचा तो असायला पाहिजे. सर खरंच म्हणजे तुमचा अनुभव एकदम लाख मोलाचा आहे आमच्या प्रेक्षकांसाठी. पण तुम्हाला तर जर एक सल्ला द्यायचा झाला व्यावसायिकांना पूर्ण हा क्रायटेरिया धरून भांडवल वगैरे व्यवस्थापन, व्यवसायाची निवड करणे हा पूर्ण क्रायटेरिया धरून जर एक सल्ला द्यायचा म्हटला तर तुम्ही काय द्याल? सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की मुळात जो कोण व्यवसाय करणार आहे त्याचं विजन मिशन मॅडम मजबूत पाहिजे. कारण काय होते की विजन मिशन शिवाय तुम्ही कुठलाही प्रवास करू शकत नाही. मी आता बऱ्याच जणांना माझ्याकडे येणाऱ्या उद्योजकांना व्यवसायिकांना प्रश्न विचारतोय की तू 100 गायींचा गोठा का करतोयस, तर तुम्हाला म्हणतोय मग काय करू. मी त्याला त्याचं भविष्य सांगू शकतो लगेच. तर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल मित्रांनो तर तुम्हाला नेमका माहीत पाहिजे की तुम्ही का करताय आणि त्याचं व्हिजन काय आहे, दृष्टिकोन काय आहे, आणि त्याचं सगळं संदर्भ तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि जर त्या व्यवसायाचा दृष्टिकोन तुम्हाला कळत नसेल, त्याच्याबद्दल तुम्ही काही मिशन नसाल घेत, चळवळ त्याची राबवत नसाल, तर तो व्यवसाय तुम्हाला डोबवल्याशिवाय आणि मारून टाकल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही काही त्याच्यातून तरुण जाऊ शकत नाही. तर महत्त्वाचं काही व्हिजन चांगला पाहिजे, दृष्टिकोन आणि मिशन, त्याच्यावरती तुम्ही काय कृती आराखडा तयार करणार आहे ते तुम्हाला स्पष्ट माहीत असायला पाहिजे, तर व्यवसाय करा. अन्यथा व्यवसाय म्हणजे दुधारी तलवार आहे, कोणीकडनं जर ती चालली तर जीव हा जाणारच. आज आपण सुखवीर सरांचा अनुभव त्यांच्याच तोंडातून ऐकला. त्यांनी आपल्याला पूर्ण व्यवसाय कसा निवडावा, त्याचं मॅनेजमेंट कसं असावं, त्यासाठी भांडवलाचं व्यवस्थापन कसं असावं याविषयी पूर्ण डिटेल माहिती आपल्याला दिलेली आहे. तर अशाच व्यावसायिकांसोबत आपण खूप गप्पा मारणार आहोत. तर आमच्यासोबत टचमध्ये राहा. तुम्हाला एक स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, सामान्य व्यवस्थापनातून असामान्य यश जर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर आमच्या सोबत राहा. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.